श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये सुख असेल, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये भरपूर पैसा असेल, फक्त आणि फक्त आनंदच असेल असं नाही. बऱ्याच जणांना त्यांच्या कर्माने म्हणा, चांगल्या किंवा त्यांच्या नशिबाने म्हणा किंवा त्यांच्या कष्टाने म्हणा, कशानेही त्यांच्याकडे या सर्व गोष्टी असतात. पण आपल्यापैकी बरेच जण असतात की आपल्याला छोट्यात छोटी गोष्ट जरी हवी असेल आणि मोठी गोष्ट जरी हवी असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते प्रयत्न केल्यानंतर सुद्धा 10 पैकी 5-7 वेळेस अपयश येतं आणि त्यानंतर आपल्याला यश मिळतं, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि बऱ्याच वेळेला प्रयत्न करून सुद्धा आपल्याला त्या गोष्टी मिळत नाहीत, त्यामध्ये अपयश येतं. आणि बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये अशा गोष्टीही घडतात, अशी सिच्युएशन सुद्धा येते की त्यावेळेला आर्थिक नुकसान होतं, आपल्याजवळ पैसा नसतो, बिझनेस असेल तो म्हणजे संपतो किंवा संपुष्टात येतो, नोकरी जाते. आणि जेव्हा आपली वेळ वाईट असते ना, त्यावेळेला आपली माणसं सुद्धा आपल्या सोबत नसतात. हे कटू आहे पण हे सत्य आहे आणि बऱ्याच जणांना याचा अनुभव सुद्धा आलेला असेल. कारण आपल्याजवळ ज्या वेळेला पैसा असतो ना, त्यावेळेला सगळी लोक ही आपली असतात. आपण न बोलवता सुद्धा प्रत्येक जण आपल्या जवळ येतो, आपल्या सुखात आपल्या दुःखात ते सहभागी होतात. पण ज्या वेळेला आपली वेळ वाईट असते ना, तर अशा वेळेला ज्यांना आपण आपलं म्हणतो, आपली माणसं म्हणतो किंवा ज्यांच्या प्रत्येक वेळेला चांगल्या असेल वाईट असेल आपण धावून गेलेलो असतो, ती माणसं सुद्धा आपल्या जवळ येत नाहीत. आणि याचा अनुभव घ्यायचा झाला तर वाईट वेळेमध्ये तुम्ही एक वेळा ज्यांना तुम्ही जवळचं मानता त्यांना पैसे मागा, ते तुम्हाला देतील. दुसऱ्या वेळी पैसे मागा, ते तुम्हाला देतील. पण तिसऱ्या वेळी तुम्ही काय त्यांना पैसे मागता का या भीतीने ते तुमच्यापासून दूर जातात, तुमच्या समोर येण्याचं सुद्धा टाळतात. आणि हे सुद्धा सत्य आहे. त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये हारलेले आहात. कठीण काळ तुमचा सुरू आहे. या काळातून पुढे कसं जावं हे कळत नाहीये. कोणाची साथ नाहीये, कोणाचा आधार नाहीये. मनामध्ये खूप काही आहे पण कोणाला सांगावं, सांगण्यासाठी कोणी नाहीये. आणि बऱ्याच वेळेला सांगून बघितलं पण लोकांनी हसून रडून ऐकलं आणि हसून लोकांना सांगितलं, आपलं हसू उडवलं, आपला अपमान केला. मनाला खूप गोष्टी टोचलेल्या आहेत, खूप मनाला लागलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला या देवावर, या गुरूंवर सुद्धा आपला विश्वास जो आहे तो राहिलेला नाहीये, तो उडत चाललेला आहे. खूप आपण सेवा ऐकतो, उपाय ऐकतो, पण मनामध्ये कुठेतरी आहे की हे खरं नाहीये. कारण हे जर खरं असतं तर माझ्या आयुष्यामध्ये जी आता परिस्थिती आहे ती परिस्थिती नसली असती. तर बघा, मी पण तुमच्यापैकीच एक आहे. शून्यापासून सुरुवात केली आणि आज मी काही करोडपती नाही, मी काही कोणी मोठी नाही, पण मी जिथे आहे तिथे आनंदी आहे, सुखी आहे. आणि हे सर्व महाराजांच्या कृपेने आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी सुरुवात कशी झाली, मला मार्ग कसे मिळाले आणि कोणती सेवा मी केली, ज्या सेवेमुळे मी आज इथे आहे. जिथे आहे मी तुम्हाला सांगितलं की मी खूप काही मोठी नाहीये, पण मी जिथे आहे महाराजांच्या कृपेने जगामध्ये सर्वात सुखी, सर्वात मोठी, सर्वात श्रीमंत, ती कशानेही असू द्या, मनाने असेल किंवा कशाने असेल, पण ती मी आहे. कारण जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं, संयम ठेवायचा, जे आपल्याजवळ आहे त्याच्यात सुख कसं मानायचं हे मला महाराजांनी शिकवलं. आणि जी महाराजांची मी सेवा केली त्या सेवेने मला शिकवलं. जो क्षण आता आपल्या आयुष्यामध्ये आहे तो आनंदाने कसा जगायचा हे मला महाराजांनी शिकवलं. दुसऱ्यांच्या चुका न शोधता माझ्यामध्ये काय कमी आहे आणि मी त्याच्यामध्ये कसा बदल करू शकते हे मला महाराजांच्या सेवेने शिकवलं. त्यामुळे तुम्ही एकटे असाल, कोणाची साथ नसेल, घाबरू नका. तुम्ही ज्याही देवांना मानता, ज्याही गुरूंना मानता त्यांना शरण जा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. आणि सर्वात म्हणजे जे आपण म्हणू शकतो की जे आपले ब्रह्मांड नायक आहेत, या सृष्टीचे चालक, पालक, कर्ता, करविता, आपल्या आयुष्याला दिशा देणारे, मार्ग दाखवणारे, आपली साथ कधीही न सोडणारे, ते म्हणजे आपले दत्त महाराज. यांना जर तुम्ही शरण आलात तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांच्या सानिध्यामध्ये या, महाराज तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाहीत. आणि महाराजांची सर्वात प्रभावशाली सेवा, जी आयुष्याला मार्ग दाखवते, जी जगण्याला दिशा दाखवते, जी आपल्या जगण्याला आधार देते, जी कायम एक
पाठीराखा म्हणून, एक पाठबळ म्हणून आपल्या सोबत असते ती सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण. मी गेल्या बऱ्याच वर्षापासून जवळपास 2018 किंवा 2019 पासून मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते. खूप चढ आले, खूप उतार आले, आयुष्यात बरेच चांगले क्षण आले, चांगले दिवस आले, वाईटही आले, पण त्या प्रत्येक महिन्यामध्ये महाराजांनी माझ्याकडून ही सेवा करून घेतली. का करून घेतली तर माझा विश्वास होता. कोणताही वाईट क्षण आला किंवा वाईट वेळ आली तर मनामध्ये एक विश्वास होता की महाराज माझ्या सोबत आहेत, आणि त्या विश्वासानेच मी आजपर्यंत प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करत आहे. गुरुचरित्राचं पारायण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कसं करावं किंवा गुरुचरित्राबद्दल बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. कारण का की गुरुचरित्र म्हटलं की बरेच ताई व दादा घाबरतात. गुरुचरित्र म्हटलं की नियमांचं बर्डन येतं. हे नियम ते नियम, असं तसं तसं, हे खायचं ते खायचं, एकान्न खायचं, बरेच प्रश्न, आणि या भीतीनेच बरेच ताई व दादा गुरुचरित्राची सेवा करत नाहीत. आणि मी तुम्हाला खरंच एक कळकळीने सांगते, आयुष्यात तुम्ही आता हरलेले आहात, समोर काहीच दिसत नाही. नियमांचं बर्डन घेऊ नका, काही नका, तुम्ही फक्त गुरुचरित्र पारायण करा. जास्त नाही म्हणत, या 2024 मध्ये प्रत्येक महिन्याला एक असं 24 पारायण करा, आणि मग बघा तुमचं येणारं 2025 जे वर्ष असेल किंवा महिन्यामागून महिने तुमची जशी जशी सेवा होत जाईल तसं तसं तुमच्या मागची जी इडापिडा आहे ती कशी दूर होईल आणि तुम्हाला मार्ग कसे दिसतील हे मी सांगत नाही किंवा मला माहित नाही, पण महाराज नक्की तुम्हाला मार्ग दाखवतील. आणि 1 वर्षानंतर तुमची जी परिस्थिती असेल ती पूर्णपणे बदललेली असेल. आणि याचं जितं जागत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. मी 2018-2019च्या अगोदर कोण होते, काय होते मलाही माहित नाही, आणि आज मी इथे कशी आहे हे मलाही माहित नाही. महाराजांनी मार्ग दाखवले, मी त्यावर चालले आणि यश मिळत गेलं. त्यामुळे पारायण करा. आता प्रत्येक महिन्याला पारायण कसं करायचं, तुम्ही आता समजा जानेवारी 2024 आहे, त्या अगोदर प्रश्न येतो की कोणत्या दिवसापासून सुरू करायचं. कारण गुरुचरित्र म्हटलं ना की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्रश्नच आहेत, उत्तर नाहीये की माझ्या मनात आलं मी करायचं. प्रश्न खूप आहेत, आणि सुरुवातीला तुम्ही हे प्रश्न काढून टाका, महाराजांना शरण जा, आणि जे काही आहे ते तुम्ही करा. महाराज त्यांना जे तुमच्याकडून करून घ्यायचं ते करून घेतील, पण प्रश्न हे दूर करा. आता मी प्रत्येक महिन्याला जे पारायण करते ते मी अगदी कोणत्याही दिवसापासून करते. आता असंच नाही की मला कोणत्याही दिवसापासून केलं, ज्या दिवशी महिन्यातल्या मला वाटेल नाही आज मला गुरुचरित्राचं पारायण करायचं, ज्या दिवशी माझ्या आतून, त्या दिवशी ना महाराज दिवसभर माझ्या डोक्यात असतात, किंवा आदल्या दिवशी की नाही मला उद्या करायचं, म्हणजे मी माझं काम हे करत असते, पण त्या दिवशी अतिशय मनामध्ये दिवसभर महाराजांचे विचार असतात. काहीतरी अनुभव ऐकायला मिळतात की त्या दिवशी मी खूप भावनिक होते आणि नाही मला महाराजांचं पारायण करायचं, मला आज करायचं किंवा उद्या करायचं, पण मला महाराजांचं पारायण करायचं. त्या दिवशी मी गुरुचरित्राचं पारायण करते. मी वार बघत नाही, मी तारीख बघत नाही, मी दिवस बघत नाही. ज्या दिवशी महाराजांनी मला मनातून सांगितलं की तुला आज पारायण करायचं आहे किंवा तुला उद्या पारायण करायचं आहे, त्या दिवशी मी पारायण करते. कारण गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे, मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्यामुळे मनातून ही भीती काढून टाका की फक्त शनिवारीच करायचं आहे. हा, तुम्ही वर्षातून 1 वेळाच करताय किंवा तुम्ही वर्षातून 2 वेळाच करताय, तुम्ही 3 वेळा करताय किंवा नाही, तुमच्या मनात आहे की मला शनिवारीच सुरुवात करायचं आहे, तर महिन्यातील कोणत्याही शनिवारी तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करू शकता. आता जेव्हा तुम्ही पहिलं पारायण करताय त्यावेळेला संकल्प करायचा की मी या वर्षी प्रत्येक महिन्याला एक असं पारायण करणार आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता. सुरुवातीला सांगते, म्हणजे आता सांगते की व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण तुमच्या मनातली भीती ही 100% दूर होऊन 2024 मध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण न भीता न घाबरता कराल, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते हा व्हिडिओ बघितल्यानंतर. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना नियम ना अटी ना काही, तुमच्या मनातली भीती काढून तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाच्या सानिध्यात, दत्त महाराजांच्या सानिध्यात येण्यासाठी प्रोत्साहन करत आहे. तर बघा,
तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता, संकल्प करू शकता आणि पारायणाला सुरुवात. आता पहिल्या महिन्यामध्ये ज्या दिवशी ज्या वारी केली त्याच वारी त्याच दिवशी प्रत्येक महिन्यात करायचं का, असं नाही. मी काय करते, समजा जानेवारी महिना सुरू झाला तर 1 तारीख ते 31 तारीख याच्यामध्ये जेव्हा महाराज मला सांगतील की पारायण करायचं, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मला त्या भावना येतात की मी पारायण करते. प्रत्येक महिन्यात वेगवेगळे दिवस, वेगवेगळे वार, वेगवेगळ्या तारखा, असं काही नाही की याच तारखेला याच वारीन त्याच वेळी. आता प्रश्न येतो तो म्हणजे किती दिवसांचं करायचं. तर बघा, मी आता एवढ्या वर्षापासून करते तर मला 3 दिवसाच्या पारायणाची ना खूप सवय झाली. मला ते अवघड वाटत नाही आणि त्या सेवेमध्ये माझं मन लागतं. जेव्हा आपण 7 दिवसांचं पारायण करतो तर त्यावेळेला रोज वाचनासाठी आपल्याला कमी वेळ लागतो, म्हणजे 2-2.5 तास लागतात. पण ज्या वेळेला आपण 3 दिवसांचं पारायण करतो तर त्यावेळेला 4 ते 4.5 तास एका जागेवर बसावं लागतं आणि वाचावं लागतं. तुमच्यामध्ये हा स्टॅमिना असेल एवढा वेळ बसण्याचा, कोणाशी न बोलता, मध्ये न उठता, काही फोन सुद्धा न अटेंड करता एवढा वेळ बसण्याचं तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता किंवा तुम्ही 7 दिवसांचं पारायण करू शकता. मी कधी 7 दिवसांचं करते, कोणत्या महिन्यात 3 दिवसाचं करते, म्हणजे जशी वेळ आहे, जशी सिच्युएशन आहे त्यानुसार मी पारायण करते. पण मी पारायण करते. तुम्ही सुरुवातीला मी 1 वर्ष करणार, 1 वर्ष करणार, 1 महिना केलं, 2 महिना केलं, तिसरा ताई आम्हाला गावात जावं लागलं, ताई मग इकडं आहे, मग मी नाही केलं तर चालेल का, मी असं केलं तर चालेल का. तुम्हाला होत असेल, जिथे श्रद्धा, जिथे विश्वास, जिथे भाव, जिथे भक्ती, तिथे प्रश्न येत नाही. माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं काही चढ काही उतार असे दिवस आले, पण मी गुरुचरित्र पारायण स्किप केलं नाही. शेवटच्या 3 दिवशी केलं पण मी केलं, सुरुवातीचे 3 दिवस केलं पण मी केलं, कधी कधी गावाहून आले आणि त्या रात्री सुरू केलं पण मी पारायण केलं. आणि या पद्धतीने मी प्रत्येक महिन्याला पारायण केलं. तर तुमच्यामध्ये तो विश्वास असेल, भक्ती असेल तर तुम्ही करा. फक्त व्हिडिओ बघून हो मी करू शकते असं करू नका. हे झालं, त्यामुळे हे तुम्ही आता करू शकता. 7 दिवसाचं पण करू शकता, 3 दिवसाचं पण करू शकता. आता सर्वात महत्वाचा येतो तो म्हणजे ताई नियम आणि अटी. हे बघा, मी ही गुरुचरित्राची सेवा करते ती महाराजांच्या कृपेने, महाराजांच्या आशीर्वादाने, आणि मी महाराजांना माझा भाऊ मानला आहे. आणि आपल्या घरातील सदस्याला कोणी आपण घाबरतो का हो? आणि आपल्या घरातील सदस्य किंवा आपले देव गुरु हे आपलं कधीच वाईट करत नसतात. आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. कधीच कोणते देवगुरु किंवा जी आपण म्हणतो या माणसाने माझं असं केलं, त्या व्यक्तीने तसं केलं, ह्या घरच्यांनी असं केलं, नाही. आपल्यासोबत जे होत आहे वाईट चांगलं ते आपल्या कर्मानुसार होत आहे. उलट ही जी सेवा आहे, महाराज आहेत त्या परिस्थितीतून बाहेर जाण्याचा आपल्याला मार्ग दाखवत आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली सेवा सुरू ठेवली पाहिजे. नियम काय? सर्वात साधे सोपे. 7 दिवसांचं पारायण करताय, 3 दिवसाचं पारायण करताय, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, नॉनव्हेज वर्ज्य आहे, परान्न घ्यायचं नाही, ऑफिसला जाताय किंवा परान्न घ्यावंच लागेल, काही हरकत नाही. तुम्ही महाराजांना हे सांगा की महाराज माझी अशी अशी अडचण आहे आणि हा नियम माझ्याकडून पाळणं होत नाहीये महाराज. तुम्ही सुरुवातीला प्रयत्न करा, घरातलं घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, हे पण आता तुम्हाला शक्यच नाहीये, तुम्ही महाराजांना प्रार्थना करा, महाराज मी तुमचं नाव तुमचं गोत्र मी असं असं पारायण करत आहे महाराज, मला अगदी मनापासून हा नियम पाळायचा आहे, पण ह्या कारणामुळे, तुमचे कारण सांगा की कशामुळे तुम्हाला हा नियम पाळणं होत नाही. हा नियम पाळणं होत नाहीये महाराज, हा नियम न पाळता मी तुमची सेवा करत आहे, गुरुचरित्राचं पारायण करत आहे, कारण मला अगदी मनापासून तुमच्या सानिध्यामध्ये यायचं आहे, ही सेवा करायची आहे महाराज. ही सेवा करत असताना हा नियम माझ्याकडून पाळला जात नाहीये किंवा अजून काही कळत न कळतपणे माझ्याकडून चुका झाल्या असतील तर त्याबद्दल महाराज मला क्षमा करा, पण मी जी सेवा करत आहे ती अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने करत आहे महाराज, माझ्या या सेवेचा आपण स्वीकार करा. मी अशी आपल्याला विनंती करते व ज्या चुका कळत न कळतपणे माझ्याकडून होत आहेत त्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत असा आशीर्वाद मला द्या, अशी सद्बुद्धी मला द्या. आणि महाराज हा जो नियम आहे ना, हा नियम माझ्याकडून तुम्ही पाळून घ्यावा व संपूर्ण नियमांचं पालन करून आपण माझ्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घ्यावं, अशी मी आपल्याला विनंती करतो, प्रार्थना करतो. महाराजांना रोज हे सांगा. बघा, महाराजांची इच्छा झाली तर महाराज तुमच्याकडून प्रत्येक
प्रत्येक नियमाचं पालन करून पारायण करून घेतील. फक्त कोणीतरी सांगितलंय म्हणून किंवा असे अवघड नियम आहेत तसे अवघड नियम आहेत, मग एक नियम माझ्याकडून पाळणं होणार नाही म्हणून सेवा करणं मी बंद करू का किंवा मी सेवाच करायची नाही का, असं अजिबात नाही. जो नियम तुमच्याकडून पाळणं होत नाही ते असं महाराजांना सांगा. महाराजांची कृपा झाली, महाराजांची इच्छा झाली तर नक्कीच महाराज तुमच्याकडून तो नियम पाळून घेतील. पण ह्या एका नियमांमुळे मी महाराजांच्या जवळ जायचं नाही, मी महाराजांच्या सानिध्यात जायचं नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. कारण कोणतेही देव कोणतेही गुरु आपल्या लेकराचं वाईट करत नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या आणि घाबरणं सोडून द्या नियमांना. घाबरू नका. नियम हे आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीयेत, तर आपल्यामध्ये ती एकाग्रता राहावी, आपल्या मनामध्ये ती सकारात्मकता राहावी. जे नकारात्मक विचार आहेत, जी आपली ओरा नकारात्मक आहे, त्याचा प्रभाव आपल्या वाचनावर आपल्या पारायण काळात होऊ नये याच्यासाठी आहे. त्यामुळे जे नियम पालन करून तुम्हाला सेवा सुरू करता येईल त्या नियमांचं पालन करून सेवा सुरू करा, पण सेवेपासून वंचित राहू नका. हे एक घ्या. कारण बघा, मी तुम्हाला सांगितलं मी प्रत्येक महिन्याला करते, बऱ्याच वेळेला कोणते नियम पालन होतात कोणते नियम पालन होत नाहीत, पण मी सेवा करते. महाराजांना काय आहे की महाराज मी तुमची सेवेकरी आहे, तुम्ही माझे भाऊ आहात आणि मला तुमच्यापासून दूर जायचं नाही. माझं जे काही आयुष्य आहे ते तुमच्यामुळे आहे आणि काही जरी कसे जरी दिवस आले तर मी सेवा सोडू शकत नाही महाराज. आणि मी जी सेवा करते ती मनापासून करत आहे. त्यामुळे महाराज मला कधी दूर लोटत नाहीत आणि मी सेवेपासून कधी दूर जात नाही आणि कधी काही वाईट होत नाही. जे काही वाईट होत आहे ते माझ्या आपल्या कर्मानुसार होत आहे. महाराज उलट त्यातून बाहेर निघण्याचा मला मार्ग दाखवत आहेत, माझ्या जगण्याला मला माझ्या आयुष्याला दिशा देत आहेत. हा विश्वास ही श्रद्धा नेहमी मी माझ्या मनामध्ये ठेवते. मी कधीच नियमांना घाबरत नाही. आणि अजून म्हणजे 7 दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. हे नियम पाळायचे आणि आपलं पारायण करायचं आहे. आणि 7व्या दिवशी किंवा 7 दिवसांचं पारायण असेल तर 7व्या दिवशी, 3 दिवसाचं पारायण असेल तर 3ऱ्या दिवशी सांगता करायची आहे. आता सांगता करायची म्हटलं तरी बऱ्याच जणांचे प्रश्न, ताई सवाष्ण ब्राह्मण हवेत, ताई जोडपं हवंय जेवायला, मग आम्ही कसं करायचं, मग काय करायचं, काय काही नाही. प्रत्येक महिन्याला जोडपं मिळेलच असं नाही. 7व्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचन करून घ्यायचे. जे आपण वरण भात भाजी पोळी घेवड्याच्या शेंगाची भाजी वगैरे गोड पदार्थ काहीतरी स्वयंपाक बनवायचा, महाराजांना नैवेद्य दाखवायचा. अगदी तुमच्या आजूबाजूला मुलगा असेल छोटा मुलगी असेल कोणी असेल त्यांना जेवायला बोलवायचं, जीव घालायचं, आपल्यासोबत त्यांना जीव घालायचं. नाही भेटले काही हरकत नाही, समोर आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचा. त्याचबरोबर शिदा काढून ठेवायचा, तो शिदा सुद्धा आपल्याला तिथे ठेवायचा आहे. आणि तो जो नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील जे तुम्ही पारायण करणार किंवा घरातल्या व्यक्तींनीच तो खायचा आहे, महाराजांचा आशीर्वाद म्हणून किंवा प्रसाद म्हणून. आणि तो जो शिदा आहे तर 7व्या दिवशी पारायणाच्या सांगतेच्या दिवशी आपल्या आजूबाजूला जिथे कुठे दत्त मंदिर असेल त्या दत्त मंदिरामध्ये जायचं, हा शिदा तिथे आपण अर्पण करायचा, तिथे ठेवायचा. आणि यथाशक्ती तुम्हाला जे काही असेल, 1 रुपया असेल, 100 रुपये असेल, 1000 रुपये असेल, 5000 रुपये असेल, 10000 रुपये असेल, जे काही तुम्ही अफोर्ड करता ती दक्षिणा, ते गुप्त दान तिथल्या दानपेटीमध्ये करायचं आहे. महाराज आज माझी सांगता झाली आणि हे दान मी इथे अर्पण करत आहे, मला असं भेटलं. झालं पारायणाची सांगता. काही अवघड नाहीये. आहो भीती काढून टाका, प्रत्येक गोष्टी होत जातील, महाराज तुम्हाला सांगत जातील आणि तुमच्याकडून सेवा होत राहील. पण सेवेमध्ये तरी या, घाबरू नका, दूर जाऊ नका, सेवेमध्ये या. महाराजांची इच्छा महाराजांची कृपा तुमच्याकडून कसं करून घ्यायचं, काय करून घ्यायचं हे तुम्ही मी किंवा इतर कोणी सांगणारे कोणी. फक्त आपण काय केलं पाहिजे की मनातील भीती काढली पाहिजे आणि भक्ताला महाराजांच्या सानिध्यात आणलं पाहिजे, ना की घाबरवून त्यांना आपण दूर करायला हवं. त्यामुळे न घाबरता सेवेमध्ये या आणि प्रत्येक महिन्याला या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करा. तुम्ही वर्षामध्ये 7 पारायण करा, 5 पारायण करा, 12 पारायण करा, प्रत्येक महिन्याला करा, तुमच्यावर आहे. पण मी सांगितलं की साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं, तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. अजून काही तुमचे प्रश्न असतील तुम्ही या व्हिडिओ खाली विचारा. तसं मला तुम्हाला कमेंटला उत्तर देणं होणार नाही, पण मी नक्की तुम्हाला सांगते की तुमचा जो प्रश्न आहे त्यावर व्हिडिओद्वारे मी तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ.